माणसाला म्हणलं होतं थोडं थोडं तण राहिलंय, कुठं 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 बघू काढून घ्या एवढं. नाही ना, तूच काढ, तूच कर सगळं काय करायचंय ते. त्या महाराणी तर बसल्यात घरी, कांदा सुद्धा वाळून चालल्यात. काय उपयोग आहे काय एवढं करते रे? काय नाही. हा तुम्हाला म्हणलं होतं ती गवत काढून घ्या, थोडं राहिलंय ती. मग तू काढ ना, पूजा नाही आली का? आता काय आहे, महाराणी आता शांत घरी बसून राहत्यात, नुसत्या मुळमुळ रडत्यात. हा जाऊ द्या, दुःख आहे तिला. दुःख हा? आहे. दुःख महाराणीला असं झालंय की बास फक्त बसून राहायचं, काही काम करायची नाहीत. दुःख म्हणजे तिचा नवरा गेलाय. नवरा गेलाय, ती तर नाही गेली. तू काय इडी बिडी का रे? थोडे दिवस घ्यायचं असं समजून. अहो आता कवर समजून घ्यायचं, आता झालं ना सगळं. आता होईल, तिला बी कळेल, थोडे दिवस जाऊन द्यावा लागत्यात. हो का, तुम्ही ना घेऊ नका भाऊजाईची बाजू, मला मी माहिती कशाला आहे. बाजू घेऊ? हा पण आता तिचा नवरा गेला म्हणल्या तुला थोडं फार समजून घ्यावं लागेल का नाही? घ्या ना, समजूनच घ्या, जेव्हा तेवढंच तिची राहिले. इच्छा असेल तेव्हा तिला कामात आण, मोकर नको उगाच हे करू. नाही सगळं मीच करते, रानातलं मीच करते, घरातलं मीच करते. तुम्ही काही करू नका, ती काही करीत नाही. आणि तुमच्या बापाला तर अक्कलच काय नाही तुला केवळ. असेल हे करून दमली काय माहिती? हा तुमच्या बापाला तर अक्कलच नाही. आता काय त्यांनी काय केलं? काय त्यांनी? केलं काय? मग जी ती म्हणते तीच करायचं आपण, है ना. आपल्या मनाने काहीच चालू द्यायचं नाही घरात. आता मग काय करायचं आता आपल्या मनात तिचं? काय करायचं म्हणजे जग काय? बघते ना ती काय करायची. मग द्यायची ना बापाकडे आता काढून. तर ताटी ती अजून काय तिचं लय वय नाही झालेलं आहे. मग मी तीच म्हणते, तरणी ताटी द्यायची बापाकडे काढून. इथं काय आहे, तिला पुशीत बसायचं का आपण? अरे आता आता पोरग आपलं होतं म्हणल्यावर आपलंच करावं लागेल ना ते. बरं आहे बाबा तुमचं. मग मग करीत बी जावा तिने घरात सगळं. आपण करीन, तू नुसतं बाई ताण ताण नका करीत जा जवळ बिनकामाचं. मीच ताण करते, मीच मी गेलो माझीच नाही नाही दिसते ताण. त्या जागे मीच गेलो असतो मग. ग बसा, तुमच्या तोंडाला काय जिभीला हाडफेड हाय का नाही? तसंच समजायचं ना, आपल्यावर वेळ आल्यावर कळतं मग काय असतं ती. चटती घेते ना बघून ते आबा बघते ना काय करायचं तिचं. उगं तू बघत्या. नको बडाबड बडाबड करू. मी सांगाय गेले की तुमच्या आबाला लय दिसतं माझं तोंड, त्यामुळे मी काहीच बोलत नाही. ह्याच्यामुळे तर पैसे घेत नाही मी तिकडं. बघा आली ती. काय करताय होताय? काय नाही, गावात काढायचं होतं. काय करीत होती घरी? काय नाही, धुणं भांडी ते पडलेले होते, मग ते आवराच लागेल ना. हा ना. झालं का सगळं? हा, स्वयंपाक केला का? केलं ना. बरं झालं तेवढं तरी उपकार केले माझ्यावर. बरं आता काय हो, माझ्या तोंडाकडे बघत बसणार आहे का? अरे काय तू जरा काम बी करणार प्रामाणिक आहे? आहे ना. तुम्ही जा बरं, तुमची काम बघा. अहो करते होताय, पण आता मला लय आठवण येते हो त्यांची. तर एक काम करा, करा ही रानातलं काम. मी येतो गावात जाऊन. हा हा, तुम्हाला लय उठल्या नको पुढल्या बडबड गावातच करू. जायचं असते. जाऊ का? जा, बघन माझं मी काय करायचंय ते. घ्या उरकून घ्या, हे बसू नका लगेच आल्या आल्या. इथलं गावात काढ, मी इकडलं का आटते त्यावर. महाराणी आल्या की लागलं हे करायला, तसला पागळपणा. राम राम. काय चाललं ना? काय नाही, चाललंय आता आपला उद्योग काही हळूहळू. काय काय? विशेष काय लय लांबाच? हा ना, आता म्हणलं तुमच्याकडे आहे हा. ना जरा बोलायचंच होतं, त्यामुळे आता तुम्ही एकदा आले, भेटले लेकराला, परत माघारी आले. आता सगळ्या अडचणीत काही बोलता नाही आलं तुमच्याशी. आता काय बोलणार आहे, आता त्याच्यावर टाइम आलाय. आता ते तुम्ही पाहायचं आता कसं काय. तर मी तरी काय करणार आहे त्याला? अहो, माझे हात पाय टेकलेत, मी वयस्कर झाले, मला आता होतंय का सगळ्या गोष्टी? पण मला काय वाटतं, अहो, तिथे आता तुमचं लेकरू आहे ना, मग तिथे पोरगी थोडस आता तुमच्याकडे म्हणलं आहे, काही ठेवली बरोबर असते आहे आणून. तुमचं म्हणणं, पण आता आम्ही काय निर्णय घेऊ शकत नाहीत ना. तुम्ही तो जे निर्णय घेता तोच मान्य आहे ना मला. हाय सगळं, मला वाटतं त्या पोरीचं आपण आहे ना लग्न करून देऊ. पण तुम्हाला पटत असं तुम्ही काही करू शकता, माझं कुठल्या गोष्टीला अडचण नाही. हो, ते बरोबर आहे. आता तुम्ही ते शेवटी लग्न करून दिले आता की ते शेवटी आमचं माझी झालं ते मुलगी होती, मी तुमच्या ताब्यात दिली, तुम्ही काय करायचं तुम्ही निर्णय घ्यायचा. तो आता मी काही सांगू शकत नाही आता, कारण मला बी दुःख तेवढंच आहे ना. दुःख तुम्हाला जितकं आहे तेवढं मला बी आहे ना. मला वाटतं एखादं चांगलं स्थळ, अजून लय लांब जायचं, एखादं हा, चांगलं बरोबर स्थळ आहे. बघून आहे ना तिचं लग्न करून टाकू. कवर चालेल, तुमची इच्छा असते तर माझी काय हरकत नाही हो. मी विचारून पाहतो एकदा, तुम्ही बी त्या लेकराला म्हणा. माझं धाडसच होत नाही त्याला म्हणण्याचं. कसं काय होतं, म्हणणार कसं हो, म्हणणं लय हो, म्हणायचं आपल्या म्हणजे म्हणून नाही वाटत ती गोष्ट. लय मोठं दुःख. आता काय सांगायचे, पण आता ते काय होतं, आपल्याला समजतो, त्या लेकरांना आता नाही त्याची जाणीव. आपल्याला माहिती आहे जग दुनिया कशी आहे, काय बरोबर आहे. आहे. आजकाल वागायचं बी तितकंच अवघड आहे. हा ना, हा ना. मुलींना जगणं बी इतकं सोपं नाही राहिलं.
समाजाचा इतका पार हे गेलाय नंतर त्या लेकराशी एकदा बोलून पाहतो मी आणि मग तुम्हाला निरोप देतो. एकदा या मग आपण दोघं मिळून बसू निर्णय घेऊ. चालेल, ठीक आहे ना. तुमचं काय एक लेख अडचण काय माझे लेख काय है की नाही नाही, काही अडचण नाही, आमची काहीच अडचण नाही. आम्ही तुम्हाला दिली, तुमची झाली, तुम्ही तिचं हो. काय विल्हेवाट लावायची तुम्ही करायची. नाही? आम्हाला नाही ना त्याचं काही करा म्हणता येत. हो. उद्या आम्ही काय हा, करायचं पण तुम्ही काय तुमच्या म्हणता? पोटचा गोळा आहे ना हो. मग आता आहे, तुमच्या मान्य कानावर आहे ना घातल्या मला, पाहिजे मान्य, गोष्टी त्याला तुम्हाला पर्याय नाही. विचारलं पाहिजे आहे है ना. की नाही? ठीक आहे, विचारलं, मान्य आहे मला बी ते. चला येऊ का मग? हो, येतो. हॅलो, अरे बोल ना. नाही निघालोय. ती काय आवरावरी चालली जराशी. नाही येणारच आहे की आज मी. काय तुला कळतं का? येणार म्हणलं येणारच ना. ही काय बॅग बिग भरून निघालोच आहे. हा. निघाला बरं, हा ठेवू का? लावतो नंतर. बाबा हम्म. जाऊ का? आता किती दिवस राहिले काय माहिती तुझे? आता शेवटचा पेपर आहे अजून एक. म्हणजे एवढी परीक्षा झाली, फायनल झालं, मग नोकरीच लागती मला. हा ना, आता तुझं एक तर नोकरी लागली ना मग कुठतरी जराशी प्रपंच असं ताळ्या होईल. हा, नाही तर निवळ शेती काही जुळत नाही. मग काय ते. आणि आता तुझं नोकरी लागली की म्हणलं मग लग्न बी एखादी मुलगी बघावं. बाबा माझं काय एवढ्यात लग्न करायचं काय डोक्यात नाही. मला आधी चांगलं सेटल होऊ द्या आणि मग लग्नाचं बघू काय असेल ते. आपण करावं तर लागेलच ना. बघू की मग काय लगेच काय आता काय म्हातारा झालो का मी लगेच. त्याच्यात ते एक लिव्ह करा लेकराचं तसं होऊन बसले. ना दादाच एक लईच वाईट झालं. तिचं काहीतरी नियोजन करावं लागेल. भेटलो तिच्या बापाशी, पता तिचा बाप काय म्हणतो, मी लग्न करून दिलं, आता ती तुमची अमानत आहे, काय करायचं ते तर त्याचं बरोबर आहे. त्यांचं तरी काय चुकतंय, त्यांचं हा. एक हातावरलं पोट. तर त्यांना म्हणलं होतं सोडतो आणून, पण ते म्हणले नको. तर मग त्याला लेकरू सांभाळायचं, प्रत्येक बापाला तसं वाटतं. नाही, बरोबर आहे ना बाबा, त्यांचं तरी काय हा ना, पण ते चुकतंय. लेकराकडे पाहत नाही रे येता जाता. हा ना. तुझी काळजी घे. मी जातो. हम्म. फोन लावीत जाईन आधी मध्ये. जाऊ मग. काळजी घ्या तुम्ही पण हो, तब्येतीची. हो. जाळ केला माणसाचा. सगळा जन्म माझा ह्याच कामात जातोय का काय काय माहिती. ह्या महाराणी तर अजून यायचा तपास दिसना, कुठं गेली काय माहिती. घरची काम करते का नेमकं काय करते तीच कळत नाही. अर्ध्या तासाचं काम नाही पण त्याला 2 तास घाशीत बसणार. काय बाई आज लयच उशीर झाला, ताई लय बडबड करत असता. देवा. अरे भाऊ कुठे जात आहे? काही राहणार ना, आता घरी चाललेलो म्हणलं जेवावं म्हणलं. काय तुम्ही कुठे चालले? रानात जात होते, आज लयच उशीर झाला. काय घरातले काम आणि ते लय असतात ना हा त्यामुळे. का? आता जरा नाराज असताल तुम्ही. काय करते आता. किती केलं ते तुमचा नवरा होतो. अहो माझा मित्र असून मला एवढं म्हणजे आठवण येते, रडू येते, काय सांगू. लय जीवाला जीव देणार होता. लय प्रेम करत होते हो माझ्यावर, बघत पण होतो काय ना मी पण. करता, देवानीच असं एवढा मोठा डोंगर माझ्यावर कोसळला. हा ना. सहनच करावं लागतंय आता. मला पण आता काय लय वाईट वाटतं. सगळं तुमचं बघितलेलं आहे, कसा संसार करत होतो तुम्ही चांगला, देवाच्या मनात होतं. एवढा चांगला होता की डायरेक्ट देवच घेऊन गेला त्याला. अहो होतं देवाच्या मनात, पण देवानं माझं पण थोडासा विचार करायचं होतं. माझी त्यांच्या बाद माझी काय अवस्था होती, कसं जगते मी, किती डिप्रेशन मध्ये जाते मी सारखी. एका एका क्षणाला मला त्यांची आठवण येते. आमच्या सोबत राहणं, वागणं, बोलणं. दिवस तरी किती झाले होते आमच्या लग्नाला. आमचे खरंच लय मिस करते मी माझ्या नवऱ्याला, लय चांगला होता. मला असं वाटलं नव्हतं हिला 2च महिन्यात अशी अवदासा सुसन म्हणून. हिला लाज लज्जा काय शरम इकून खाल्ली काय येणी. हा अहो इथं ना अख्ख्या गावात माझी नाना थुथू करीन, खानदानाची वाटच लावीन ही, सगळ्या गावात तोंड काळ करीन. हाय लाज लज्जा कुठं ठेवली काय माहिती. आता ह्यांना सांगावंच लागल. आणि म्हाताऱ्याला जर म्हणलं ना मी असं काही, तर म्हातारं माझ्यावर उलटन परत. तूच तशीन, तूच अशीन, तूच अशी बोलती. मी ह्यांना सांगते जे लय नाटकं व्हायला लागेल. आता जाय ना चांगली बघते आता. आली भवानी हिचे ना चांगले कान उघडणी करावं लागेल. का मॅडम काय करत होत्या? काय नाही हो, घरचं काम आवरत होते ताई. हाय लय गुलू गुलू गप्पा मारत होत्या. अच्छा ते होय, माझा भाऊ. भाऊ? हा. हो मला माहिती की किती भाऊ असते आणि किती काय असतंय ती. असं हा? नका ना बोलू ताई, भाऊ आहे माझा. अगं काही तुला लाज लज्जा काय वाटते का नाही? हा काही इकून खाल्ली सगळी. अहो काय केलंय मी? काय केलंय
तोंड काळं करायला चालली आणि काय केलंय म्हणती वरून कुठे ऐकली तू कुठे ऐकली अहो तू माझ्या सख्या भावासारखा होता या असं नका ना म्हणू. हा वय सख्या भावासारखा असं मला नको बोलताय सांगू. तुम्ही. अहो 2च महिने झाले माझ्या नवऱ्याला जाऊन लगे असं करताय का माझ्यासोबत? मी कोणाला बोलू पण नको का? माझा भाऊ येतो. अगं तीच सांगते 2 महिने झाले तुझा नवरा गेलेला लगेच तू बाहेर कुठाने करायला लागली. हा अहो काय कुठं केलं मी? ते मला विचारत होते ताई असं झालं का तुझं झालं? हा का ताई का असं झालं ताई तसं झालं. किती लोक शान आहेत ना ती मला बी माहिती तू बी किती शान आहे ना ती बी माहिती मला. चल घरी तुला गेलो दाखवतेच. चल, तुला ना लय लय झालंय तुला लय झालंय. हा? काय काय कोण आणते तिला? कोण आणती? विचारा हिला. काय केलं? अहो, तोंड काळं करायला निघाली होती. होय ग भाऊजी माझ्यावर खोटे नाटे आरोप लावताय हो ताई. काय केलंय तिने? अहो ती शंभू नाही का त्याच्या संग बोलत होती ही. मी होय माझ्या काय? स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय. भाऊ, मी खरंच असं करेन का हो भाऊजी? तुम्हाला वाटतंय का हो माझं नाव? आपण तुला गरजच नाही ना बोलायची लोकांसोबत. अहो, 2 महिने नाही झाला हिचा नवरा माझा गेलेला. भाऊ आहे पण तो. कसला भाऊ तुझा? आम्हाला माहित नाही काय तुझा भाऊ आहे का? कोण आहे? आणि हे धंदे करायचेत ना तिकडे आई बापाकडे जाऊन करायचे. नीट नीट आहे. हा काय तिकडे? इथं नाही ना. नका हो असं करू माझ्यावर प्लीज. काय करू नका म्हणजे? अहो, मी माझ्या नवऱ्याच्या मुखातून पण आणखी निघली नाही हो. हिला आहे ना एक काम कर. तुझे कोण बाजू घेतो तू? हे गुण हा. इथे ना इथं आमची जर घालण्यापेक्षा ना काय झालं? काय झालं विचारून तिला काय झालंय? लोकांच्या पोरासंग बोलती रोडवर. लाडक्या सुनीला विचारा काय केलंय तिने. बोलली असेल बोललो अहो, मग काय गरज आहे आबा बोलायची तिला? आपलं काय झालं? आपला नवरा गेलाय ना. काय झालं बघ काय झालं? ते मला म्हणत होते की वहिनी तुम्ही कशा राहते? सगळं चांगलं ठेवते का? म्हणलं हा सगळं चांगलं आहे. माझा मित्र होता ते मला सांगत होते. मी तिचीच बाजू घेणार आहे. त्याच्यामुळे ना ह्यांना काहीच अहो, सांगत नाही. शंभू तुझ्या नवऱ्याचा जवळचा मित्र होता थोडीशी चौकशी केली म्हणून बिघडलं काय? कशा चौकशी गरज नाही ना. आपला नवरा मेलाय आपण कशा रोडवर उभा राहून कोणासोबत बोलायचं? आपण आपले काम करायचे ना. उगा ही मी एकटी रानात काम करते ही जाते दुपारी महाराणी आणि दुपार 2-3 वाजता. मी घरचं काम आवरून जाते सगळं. कशाचं घरचं काम आवरून जाते? तिच्या जागेवर कुणी बी असतात ते लेकरू कसं कसं जगत आहे काय कशी दिवस काढते ती दुःखातून अजून बाहेर नाही पडली. ती मला माहित नाही बाबा. तिला आमची इज्जत घालण्यापेक्षा ना तिला तिकडे हाकून दे त्याच्या बापाच्या घरी. तिच्या बापाशी बोललोय मी त्याचा मग? बाप काय करणार आहे तिथे नेऊन? काय करणार त्यांची पोरगी नाही आता कधी. हे आपलं लेकरू आहे आपण करायचं काय ते? आता आपण काय करायचं? आपण सगळा ठेकाच घेतलाय सगळ्या दुनियेचा. खाल्लाय आपण तिने नावावर 2 करायचं महिन्यात. सगळं. तर तिने काय खाल्ला तर त्याचा अपघात झाला तिला वाटलं का? कुणाला वाटतं का आपला नवऱ्याचा अपघात व्हावा आपण विध व्हावा असं वाटतं कुणाला? आपण संबोधतोय ना तिला पण तिला ते बी नाही ना देखवत. अरे काय गरज नाही ना दुसऱ्यांच्या पोरासोबत बोलायची. ते लेकरू चांगले यार मी जवळून ओळखतो त्याला. काय तुम्ही नाही ओळखीत आणि उगा मी पाहिलं म्हणून लोकांनी पाहिलं असतं तर काय म्हणले मला माहिती असते. किती टुकार आहे. पाहिल्यावर काहीतरी चांगले अंदाज घ्यावा ना. हा, त्याला चांगले प्रेमाने अंदाज विचारायचं का? ना त्याला प्रेमाने सांगायचं बाळ नको बोलू परत संग. हे ना यांच्या संग बोलण्याचा अर्थच नाही. म्हणजे प्रेमाने सांगून गेली एखाद्याचा हात धरून पळून मग जमन तुम्हाला आहे का नाही? किती 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 वाईट बोलतात तिला. अरे जगू द्या काही अहो दिवस जगू हे द्या. आता कळलेलं बरं नंतर झाल्यावर काय करणार आहे? तुमच्या पाया पडतो अजून काही दिवस त्या लेकराला आहे ना एक चांगलं स्थळ मला जर पाहतो. परत जर आलं ना माझ्या कानावर आबा मी खरंच हाकून देईन तिला. तिचं लग्न करून देतो मी बस. हा द्या लग्न करून द्या सगळा पैसा तिच्यावर उधळा आपल्याला काही ठेवू अरे नका. आपली जबाबदारी आहे तिची. हा, तिचं आपली नीट जबाबदारी. तिच्या बापाने तो जिवंत असता तर त्याची इस्टेट त्याला दिली नसती का? मग करा तिच्या नाव करा सगळं आम्ही जातो घराच्या बाहेर. अरे कशाला जाता पण तिला बी नका ना असो. अहो, तिच्या बापाने एक महिना तरी बोलून घ्यायचं ना तिला मग. काय करेल गरिबी परिस्थिती. काय केलं? गरीब परिस्थिती एवढं सुख दुःखाला सुद्धा बोलवता नाही आलं बापाला. थांब पोरग येणार आहे आता त्याला नोकरी लागली त्याच्या सल्ल्याने ना काय करायचं ते आपण ठरवून घेऊ. बरे सगळा सल्ला आहे ना त्या बारक्या पोराचा घेत जा आमचा काही सल्ला फिल्ला काय घेत नका जात जाऊ. तू मला विचारून सगळ्या गोष्टी करतो. आता हे लग्न करताना तुम्हाला विचारलं नव्हतं? हा विचारलं होतं ना लटकस आम्हाला म्हणजे सगळं जमून आल्यावर. नाही बोलायचं तिला ना बाहेर. एकदा घरात ठेवा नाही तर डायरेक्ट रानात कामाला लावायचं तिला रोज सकाळी उठून. त्यांनी गैरसमज करून घेतला मी काही नव्हते. नाही बोलायचं मला कुणासोबत. एक नाही बोलायचंच नाही कोणासोबत. काही गरज नव्हती ना. तुझ्या जावं बरोबर तू कामाला जायचं सकाळी उठलं की. गुलगुलू गप्पा मला मारली. माहिती घरचं नाही. काम आवरून जाते हो, म्हणून मला उशीर लागतो. एक काम करा आता दोघी संगतीच काम करत जा आणि संगतीच जा. हा संघ जायचं संघ यायचं घरी हा. तरी देते हवाळीला. जेवली का बाळ तू? नाही चला जेव आपण. आपली घरची इज्जत पाण्यात घालायला. अरे नका त्रास देऊ तिला. हा. तुम्ही तिचीच बाजू घ्या. घ्या नका घेऊ. वाट झाला जेवायला. तुम्हाला नाही जेवायचं का? काय लेकरू गेल्यापासून आहे ना त्या पोरीचे हाल हाल चालवले त्या माणसानं. काय करावं नाही ती लेकरू लय चांगले आता मी काय आज ओळखतो का
चुकीचं पाऊल नाही उचलणार. काय खुशीने बाप्पू राम राम. काय चाललंय? काय चालायचं आता म्हातारपणी लेकरांचं सुख दुःख पाहायचं. ते एका लेकराचं माझ्या अपघात झाला हा. तेव्हापासून त्या लेकराची चिडचिड चिडचिड त्याच्या बायकोची. कवर तरी बापू तुम्ही तरी तळतळ करणार आहे ते. हा? आता त्या लेकरावर तिच्या बापाची गरिबी आपल्याला ध्यान देणं आलं ना. लक्ष तर द्यावंच लागतंय आता मग. आता हे पोराला नोकरी म्हणून तिचा बाप एका पायावर तयार झाला पोरगी द्यायला. काय त्या नशीबच त्या लेकराचं. नाही, नशिबाच्या पुढे नाही जात. किती जरी काय केलं ना तरी नशिबाच्या नाही पुढे जात. काय होता तर तट लेकरू आहे. येता जाता कोणाशी दोन शब्द बोलले की निर्माण होती मी असंच केलं ते संगच बोलली हे असंच झालं. मनात पाप संशय आणि मग ती अजून त्या लेकराची चिडचिड 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 लई पोटात तुटतं. काय आपल्याच लेकरावर जर असं आलं असतं तर आपण काय केलं असतं. काय केलं असतं बरोबर ना. सून काय लेक काय वेगळं आहे का. नाही, तुम्ही तरी जपताय सगळ्या गोष्टी. आता भांड्याला भांडं लागतच असते. घर म्हणलं की भांड्याला भांडं लागते. पण ते आता कसं आहे तिच्यावरती आलाय बिचारीवरती टाइम. वेळ आला काम बी करत पण नाही ध्यानातून जात. काय शंभू तसं काय बोललंय वाईट नाही बरं का. चांगलं हा? आहे चांगलं. आता ते येतं बसतं बोलतं विचारतं मला बी बाबा. आता मग ते बसायचं ना ते लेकरू पोरासंग आलं की ते आलं ना आलं की ते शंभू पशीच बसायचं. करत असेल चौकशी म्हणलं असेल बोलला असेल. हा, बोलतयच की माणूस बाबा चालता चालता वहिनी काय चाललंय काय नाही. पण माणसाचा दृष्टिकोन काय होतो बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. लगेच बदल. हा लगेच बदलतो असा विषय असतो. तेवढंच टेन्शन दुसरं काय. ते म्हणताय ते बाप्पू मला पटतंय बरं का. पण एक बोलू का तुम्हाला विचारू. बोल बघा जगाचं काही काय असा ना जग नाव ठेवायलाच आहे. हा आहे ना काय. माझं एक म्हणणं आहे बघ त्या पुरीचं कुठतरी आपल्या इडवाकडे लग्न लावून द्यावं. म्हणजे कसं त्या बिचारीचा संसार राहील तिची खंत राहणार नाही तुमच्या डोक्याला. बरं तुम्ही आहेत तोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आणि तुम्ही गेल्याच्या नंतर हा तुम्हाला वाटतं का की तुम्ही गेल्याच्या नंतर तुमची पोरं परत जीव लावते म्हणून. हा नाही लावायचं. त्याच्यामुळं माझं एक प्रामाणिक मत आहे की तिचं कुठतरी आपलं बघून चांगलं लग्न करावं. एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे. तिच्या बापाच्या कानावर घालतो बोलून घेतो. हा व्यवस्थित म्हणजे नाही का सगळ्यात. पोर येते आता त्याला बी नोकरी लागली चांगलं लागली का? लागली. हा अरे बरं झालं गाड्या बरं झालं. ते दोघं मिळून त्यांच्या दोघांच्या कानावर घातल्या त्यांच्या सल्ल्यानं बघू एखादं चांगलं स्थळ. हा, मग काय तर. करू विचाराने चला. चला मी पण निघतो आता मला जायचंय गावात. हो चला येऊ का बापू. ऐक बोला ना बाबा. अरे मी जो विचार करतो ना तुझ्या भल्याचाच करतो बा. माझ्या नंतर तुला वाटतं की हे लोक तुला जीव लावतील. पण बाबा माझं वजन झालंय का तुम्हाला. वजन नाही झालं बाळ चांगलं तुला वेळ विचार करायला वेळ देतो. चांगला मुलगा बघू त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगू लग्न कर माझं. ऐक नाही बाबा मला नाही करायचं लग्न. किती दिवस बसशील. मी अशीच राहीन त्यांच्या आठवणीत. नाही हे लोक नाही तुला बरं बघणार. परत परत काहीतरी खोटे नाटे आरोप करतील. जाऊ दे बाहेर बाबा, तू करू इकडे द्या. तिकडे बाहेर गेली एखादी तुझी छेड काढली खोड काढली परत कोण तुझ्यासाठी भांडणार आहे बोलणार आहे. परत तुलाच म्हणते हिचं चुकलं असेल हिने पाहिलं असेल हे असली असेल ही बोलली असेल. जाऊ दे मग माझं नशीबच तसं होतं त्याला कोण काय करणार आहे. तुझं नशीब कवर नशीब मला दोष देशील आता. बघू अनिकेत आहे ना त्याला विचारतो एकदा. तुझ्या मोठ्या देराचा सल्ला घेऊ आपण. अनिकेत आता सगळं रांकी लागले. आता आपलं सगळं रांकी लागलं पाहिजे. ह्या लेकराचा थोडस विचार करतोय. कोणाचा? हिचं लग्न करून दिलं पाहिजे. कवर ठेवून येतील तशी. बरोबर आहे त्यांना तरी कवर असं घरात ठेवायचं ना. तुझ्या वडिलांना बोलावलंय त्यांची बी इच्छा आहे बघ. तिथं पाठवून तरी काय सांग बरं काय करशील तिथे जाऊन. त्यांना करून खायचं रोज. तर ते बी आले चल त्यांना विचारू. खुशी तिच्या बापाला बोलावलंय. तेच म्हणलं मग आता लग्नाचं बघू. बघा आता तुमच्या मनाने. ते पहा आले ते पण. या राम राम बापू. राम राम राम.
तिला आता ती नाही 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 म्हणती, पण तिच्या मनाची तयारी करावं लागेल, आहे का नाही? आता झाले आता ते नाही म्हणते बाप्पू, पण आता असं आहे की बा तुम्ही तिला लेकीप्रमाणे जीव लावला 100% 100%. आणि दुसरीकडे तुम्ही तिथं समजा चाललंय तुमचं, ठीक आहे लग्न करून देणं, पण जर तुमच्या घरात वर मुलगा असून दुसरीकडे का पाहता? म्हणजे एक माझी अशी इच्छा आहे बा, त्याच्यातून तुम्हाला काय ठरवायचं तुम्ही ठरवा. काय नाना म्हणायचं? म्हणतात की बाबा तुम्ही आता अनिकेतला पोरगीच बघताय ना. हो पहा, आणि मग नानांचं म्हणणं आहे की बाबा घरातली तुम्ही घरात घरातली घरात झालं तर चांगलं त्याला गोष्ट. त्यांना देऊन टाका, म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं जर असेल द्यायचं किंवा तर तशी काय अडचण काय नाही. त्यांनी थोडस कोऱ्यात टाकलं आपल्याला. काय ते म्हणते हिला दुसरीकडे कुठतरी स्थळ पाहताय, दुसरीकडे लग्न लावून देण्यापेक्षा अनिकेतशी लग्न लावून द्या म्हणते. एवढा शिकलाय, सवरलाय, नोकरीला लागलाय. नाही नाही, तुमचं म्हणणं असेल तर, कारण की आमचं आमचे म्हणणं बघा. असं आहे. असल्यापेक्षा दोघं याचं हिंमत पाहिजे ना. हे त्याचा सल्ला किंवा आपण आता बरोबर. आपल्याला हा? तुम्ही शेवटी विचारा. त्यांना दोघांना एकत्र राहायचे ना. कसं आहे बापू, हो का, जरी बाहेर कुठं गेली ती काय खुश राहणार नाही मुळात, म्हणजे खरं सांग, कारण अहो की त्याला नाही जीव हो, ते ह्या त्या घरात- लेकराला आहे ना, माझ्या हा. स्वतःच्या लेकरा एवढा जीव लावला मी. त्याच्यामुळेच काय होतं, बाहेर कसं भेटतंय कसं नाही, मला काळजी नव्हती लेकराची. त्याच्यामुळे माझं तिची बी इच्छा पाहिजे, तिचं काय म्हणणं आहे? हे बाय बघ नाही काय. बाबा, हात नका जोडू. तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी एवढं केलंय. मी लहानाचा मोठा झालो, शिकलो, नोकरीला लागलो, तुमच्यामुळेच लागलो ना. हो, हो, हो. तुमची जर इच्छा असेल तर मी तयार आहे. चांगलं झालं. चल तुम्ही आमच्या- जो शब्द टाकला आमच्या त्याला- मनाप्रमाणे घडलं सगळ्या गोष्टी आम्हाला त्यात सहज वाटायला लागलं. विषय तिचं नव्हता. म्हणणं ऐकलंय आपण. ठीक आहे. हे लेकराला बी विचारलं पाहिजे, परत ते नको म्हणाला मला कुठं विचारलं तुम्ही, आहे की नाही? बाळ, तुला बी हात जोडून विनंती नका करतो. बाबा. बघ, काय तुझं बी अगदी आमचा दबाव नको. तुझी इच्छा असेल त्या पद्धतीनं तुला दबाव नाही टाकणार मी. काय म्हणणं आहे बोल. बरं जसं तुम्ही म्हणता. देवानी गारा ऐकलं. काय तुमच्या होतं, इच्छेप्रमाणे तुम्हाला वाटत होतं लेकरू इथंच आम्ही राहावं माझ्या दुसऱ्याच्या घरात. घरात जाण्यापेक्षा आपल्या घरात तिचा जीव लेकरू. जीव लावला तिच्यावर. 100% आता लेकरू कुठंच जाणार नाही. नाही नाही, यांनी घेतलेला योग्य निर्णय मला पटला, कारण की जे शिकल्या सवरले आहेत ना त्याच ह्या गोष्टी लोक करीत आहेत. आणि बाळ, बरोबर तुला- नाही, तुमचं एकदम खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखे आहेत तुम्ही. अजून एक विनंती. तुझे मित्र कुणी काय म्हणतील परत पुढे जाऊन विधवेशी लग्न केलं अमुक तमुक, तू आता पूर्ण विचार कर. समाज हा नाव ठेवायला जातो. समाज समाजाकडे बोलणार. लक्ष मला द्या. एक माहिती बाबा, लोक नाव ठेवायलाच इथं. लोकांचं काय हो, ते आज खाल्लेलं उद्या विसरून जातात. पण माझ्यामुळं जर माझ्या भावाची बायको जर माझ्याच घरात राहणार असेल तर मला का नको येते. तुमच्यावर एवढं प्रेम करते ती, जीव लावते, बापा सारखंच माझ्या जीव लावतो ते लेकरू. माझ्या मागे बघल तुम्हाला ती. 100%. दुसरी येणारी पोरगी कशी येते कशी नाही ही तर बरोबर. आपल्याला माहित नाही ना. जर उद्या मी दुसरी बरं लग्न केलं आणि कसं तिने तुम्हाला भेटतंय काय? सगळ्यांना धासपूस केलं तर मी तरी काय करणार आहे. तुम्हाला सांभाळते, ह्यांना बघती नाही बघती, काय माहिती ना आपल्याला. त्यामुळं मी तुम्ही जो निर्णय घेता त्या निर्णयाला मी आणि एकच कबूल विनंती, त्या लेकराला अंतर देऊ नको. मी आज आहे न उद्या नाही. नाही आपलं बाबा. काय आता बाबा मी असं कधीच अंतर सुखानं देणार राहा नाही. मस्त. आता ती एकटं गेलाय, पण तुम्ही दोघ जण भाऊ आहे ना, मस्त एक राहा एकत्र. तू नोकरीच्या निमित्तानं बाहेर जाणार आहे, तू शेती पाहणार आहे. चालतंय, ठेव चहा ठेव त्यांना. चहा ठेवा तुम्ही. हा चल. या चहा पिऊ. या ये पाहून. चला आता ओझ हलकं झालं ना आपलं दोघांचं बी, एकदम आहे की नाही? टेन्शन फ्री झालं. या चहा घे. चल.